पार्थिव लिंग म्हणजे वाळूचं लिंग केलं. हरि ओम नम शिवाय ओम हरी असं नित्य उपासना करावी. असं करता करता 14 वर्ष पूर्ण झाली. चित्रगुप्तानं दप्तर काढलं आणि यमराजाने सांगितलं. यमराज म्हणतात दूतांना, जा त्या बालकाचं आयुष्य संपलेलं घेऊन या. त्यावेळी ते यमाचे दूत आले, पण नित्य साधनेमुळे यमपाश टाकू शकले नाही त्याच्यावर. त्यावेळेस मात्र नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी, अशा प्रकारे ते बालकाला म्हणून, बालक तुझं आयुष्य संपलेलं आहे, आम्ही घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी सांगितलं, माझी पूजा झालेली आहे पण आरती राहिली, आता शक्य आहे का? हो, थोडं ऊसाचं बिल यायचं राहिले, थांबा, असं नाही, पकड वारंट आहे, लक्षात ठेवा. ते काळाच्या पुढे कोणाशी गती चालत नाही. ऐका, माझी पूजा राहिलेली आहे, देवाची आरती राहिलेली आहे, थांबा. यमाचे दूत परत गेले आणि यमराजाला सांगितलं, हे आमचं गिऱ्हाईक नाही म्हणे, आम्ही आणू शकत नाही म्हणे, तुम्ही स्वतः जा. आणि स्वतः आल्यानंतर हरि ओम नम शिवाय ओम हरी देवाचिंतन चालू आहे. तेवढ्यामध्ये यमाला रागच आलेला होता. रागाच्या भरामध्ये तो आला, हे बालक तुला नेण्यासाठी मी आलेलो आहे. यमाचा यमपाश टाकला. यमाचा यमपाश टाकल्याबरोबर कैलाशिराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोन तारी, अशी मिठी मारली साळुंकेला. भगवान शिवजी प्रगट झाले, हातामध्ये त्रिशूल घेतलेला आहे आणि यमाच्या पाठीमाग लागली. यम पुढे पळत आहे, भगवान शिवजी पाठीमाग पळतात. तिसरा डोळा उघडणार तेवढ्यामध्ये यम प्रार्थना करताय, नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शिवजी, अहो तुम्ही सर्व सृष्टीचा संहार करणारे आहात आणि तुमच्या हाताखाली काम करणार मी आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, मी राज्यमंत्री, बरं का. मरणाचा सहकार या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष तुमचं खातं ते आहे. सृष्टीचा संहार करणं हे तुमचं काम आहे आणि तुमच्या हाताखाली काम करणारा मी आहे. तुमची आज्ञा म्हणून मी करत आहे. त्या बालकाचं आयुष्य संपल्यामुळे मी घेऊन आलेलो आहे. त्यावेळी भगवान शिवजी सांगतात, तुम्ही एक काम करा, चित्रगुप्ताला बोलवा. आणि बोलवलं आणि चित्रगुप्ताला बोलवल्याबरोबर चित्रगुप्तानं पाहिलं, खातं उघडून पाहिलं, 14 वर्ष आयुष्य होतं, लक्षात ठेवा. पण भगवान शिवजीच्या उपासनेने 0 0 0 वाढत गेलं. 14 कल्प आयुष्य मार्कंडेयला झालेलं आहे. म्हणून भगवान शिवजीच्या उपासनेमध्ये अल्पायुषी, अपघाती मृत्यू, जे जे काही या ठिकाणी अल्पायुष्य किंवा अपघाती मृत्यू आहेत किंवा अपदमृत्यू आहे ते सर्व टाळता येतात. आयुष्य संपल्यावर नाही, पण अपदमृत्यू टाळता येतो भगवान शिवजीच्या उपासनेमध्ये आहे. म्हणून माता मौलीला माझी विनंती आहे, आपल्या लहान मुलाला रोज 108 नंतर 21 तांदूळ त्यांच्यासाठी तुम्ही वाहा किंवा त्या लहान मुलाला करायला लावा. अत्यंत गरजेचे आहे. राधा कृष्ण गोकृष्ण जप करा. हरि ओम नम शिवाय ओम हरी या आहे. म्हणून या ठिकाणी आपलं महाकालेश्वर देव आहे. महाकालेश्वर उज्जैनला पहा, त्या ठिकाणी चिताभस्म रोज आहे. चिताभस्म म्हणजे मेल्या मनुष्याची राख भगवान शिवजीला चालते, म्हणून मंगलमय परमात्मा तो आहे, लक्षात ठेवा. म्हणून असं सर्वश्रेष्ठ दैवत आपल्या गावामध्ये उज्जैन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. माझी आपल्या सर्वाला मोठी विनम्र प्रार्थना आहे की आपल्याला 108 जरी रोज या ठिकाणी बेल नाही व्हायला मिळाला, हे काहीच नाही जमलं, रोज 108 वेळा जरी हरिओम नम शिवाय जप केला तर 1 महिन्यामध्ये 3500 जप होतो. अशा प्रकारे जपाचं विशेष सामर्थ्य आहे. आज जर पाहिलं तर घरातून गेलेला मनुष्य पुन्हा बाहेर घरी येईल, शाश्वती राहिलेली नाही, एवढं कठीण परिस्थिती आहे. यासाठी घरातून बाहेर पडताना गावातून हनुमानजी भगवान शिवजीचं दर्शन घे, कारण का ते नामाचं कवच आपल्यावर तयार होईल आणि कसलंही संकट आलं तरी आपण सही सलामत दूर व्हाल. म्हणून असो झाली शिवा. पांडुरंग परमात्मा, गोरोबा काका या ठिकाणी भगवान शिवजी चरणी समर्पित करू. जे योग्य आहे ते माझ्या माऊलीचं आहे. माऊलीचं काय वैभव सांगावं, स्वर द्या. माऊली वैष्णव शिवावतारी, जन्मभूमी पिंपरी उतरेश्वर, भगवान शिवजीचे अवतार आहेत. माऊली चरणी सर्व तीर्थे वसती.